नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण द हाऊस बिल्डर 2.2 या धड्याचे प्रश्नोत्तर बघणार आहोत. फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाउन फॉर्म ऑफ द फॉलोइंग. आपल्या या पाठामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दापासून आपल्याला नाउन फॉर्म तयार करायचा आहे. डेडिकेट, डेडिकेशन, मेजर, मेजरमेंट, डिसाइड, डिसिजन, परफेक्ट, परफेक्शन, ओन, ओनर, गिव, गिफ्ट, रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबिलिटी, persist, persistence. Choose the proper phrase. Choose the proper phrase expression to complete the sentence meaningfully. हे जे काही फ्रेजेस दिलेले आहे, शब्दसमूह दिलेले आहे, ते योग्य शब्दसमूह खालील रिकाम्या जागेमध्ये आपल्याला वाक्याला अर्थपूर्णता प्राप्त करण्यासाठी भरायचे आहे. सी डज हर जॉब विथ फुल डेडिकेशन. ती तिचं काम, ती तिचे जॉब अगदी मनापासून करते. वन शूड मेक अप वन्स माइंड टू हेल्प अदर्स वेन नीडेड. दुसऱ्याला मदत तयार करण्यासाठी आपलं मन पूर्णपणे तयार पाहिजे. ॲज मिस्टर जाधव वाज ट्रान्सफर्ड टू चेन्नई, ही हॅड टू हँड ओव्हर हिज रिस्पॉन्सिबिलिटी टू हिज असिस्टंट्स. मिस्टर जाधव चेन्नईला जात आहे. कशासाठी जात आहे? त्यांचा चार्ज त्यांच्या असिस्टंटला देण्यासाठी ते जात आहे. The laborer's income was not sufficient to meet his family. रोजगारांचं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न कमी आहे. त्या उत्पन्नामधून त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होत नाही. Because of a fault in the wiring, they will have sent for an electrician. सेंड फॉर ॲन इलेक्ट्रिशियन. बिकॉज ऑफ अ फॉल्ट इन वायरिंगमध्ये फॉल्ट असल्यामुळे त्यांनी त्या इलेक्ट्रिशियनला पाठवून दिलं. मदर ट्राईड हार्ड टू चेंज हर सन्स हॅबिट्स बट नो अवेल. आईने मुलाची सवय कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केला, परंतु काही फायदा झाला नाही. Mangoes from Ratnagiri are always in a great demand. रत्नागिरीच्या आंब्याला नेहमी खूप मागणी असते. हे जे काही शब्द आहे त्या शब्दामधून आपण हे शब्द लिहिलेले आहे की जेणेकरून वाक्याला अर्थपूर्णता निर्माण होते. निश्चितच सोपं तुम्हाला समजलं असेल. चला पुढं. रीड द स्टोरी अँड आन्सर इन युअर वर्ड्स. गोष्ट वाचा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचे. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ड बाय द मॅसन वुड बी एक्स्ट्रीमली प्लीज्ड. वाय? या गौंड्याने जे घरं बांधलेले असतात त्या घराचे मालक नेहमी आनंदी का असतात? यस, the owner of the house was happy because the work quality and finishing was so good. कारण गौंडी त्याचं काम अगदी क्वालिटीचं असतं म्हणून ते मालक आनंदी असतात. द कॉन्ट्रॅक्टर कम्पेन्सेटेड फॉर द मॅशन गुड वर्क. हाऊ? कॉन्ट्रॅक्टर, कंत्राटदार त्या गौंड्याला मोबदला कशा पद्धतीने देतो? The contractor recompensed the mason by paying him a good salary. चांगल्या पद्धतीचं पॅकेज, चांगल्या पद्धतीचा पगार तो कॉन्ट्रॅक्टर त्या गौंड्याला देतो कारण तो गौंडी इमानदार आहे, चांगलं काम करतो. द मॅसन मेड अ फर्म डिसिजन टू रिटायर वेन. त्या गौंड्याने
अगदी रिटायर होण्याचा पक्का निर्णय घेतला. केव्हा निर्णय घेतला? When he became grandfather, he was decide to retire. ज्यावेळेस तो आजोबा झाला, आजोबाच्या वयाचा झाला, त्यावेळेस त्याने काम सोडण्याचा निर्णय घेतला. Read the following words from the story aloud and fill them in the proper columns. आता हे काही शब्द दिलेले आहे, त्या शब्दातून 1 syllable, 2 syllable आणि 3 syllable and more than 3 syllable आपल्याला ते शब्द त्या कॉलममध्ये लिहायचे. आता सिलेबल म्हणजे काय तुम्ही बघितलेले आहे की एका शब्दाचे आपण वाऊलचा विचार करून, वावेलचा विचार करून आपण शब्दाचे विभाजन करतो आणि जेवढे वावेल्सचे गट पडतील त्या शब्दांचे तेवढे सिलेबल असतात, आपण शिकलेलो आहोत. तर यामध्ये 1 सिलॅबिक म्हणजे एक सिलेबल असलेले शब्द कोणकोणते आहे? याच्यामध्ये कोणते शब्द येतील 1 सिलेबिकमध्ये? स्टोरी, स्टोरीमध्ये ओ हा एकच सिलेबल आहे. वर्क, फुल, वे, डोअर, डोअरमध्ये जरी 2 वावेल्स असले तरी देखील ते जवळ असल्यामुळे तो एकच सिलेबल आपण धरायचा आहे. ग्रेट, मेनी, रेडी, ब्रॉड, हॅपी. त्यानंतर 2 सिलॅबिकमध्ये आर्किटेक्ट, बिल्डिंग, क्वालिटी, अवेल. 3 सिलॅबिकमध्ये परफेक्शन, मटेरियल, कंप्लीट, सफिशियंटली, डॉक्युमेंट, एक्सलेंट. त्यानंतर 3 पेक्षा जास्त सिलॅबिक रिस्पॉन्सिबिलिटी, मेजरमेंट, सबसिक्वेंटली. Words that have the same sound, pronunciation but differ in spelling and meanings are called homophones. Homophones म्हणजे काय की ज्या शब्दाचा उच्चार सारखा असतो परंतु स्पेलिंग वेगळी असते. स्पेलिंग वेगळी असते म्हणजे त्याचा अर्थ पण वेगळा असतो. उच्चार सारखा असतो, स्पेलिंग वेगळी असते आणि अर्थ पण वेगळा असतो, त्याला होमोफोन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल हिअर, हिअर बघा, पहिला हिअर म्हणजे केस आणि दुसरा हिअर म्हणजे ससा. पिक आउट फ्रॉम द लेसन होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आपल्या पाठामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत त्याच्या संदर्भात त्याला साम्य मिळणारे होमोफोन्स आपल्याला WAIST वेस्ट म्हणजे मनगट आणि WAST वेस्ट म्हणजे जास्तीचा किंवा वाया जाणारा. न्यू, KNW न्यू म्हणजे माहीत असणारा, त्याचा उच्चार आपण न्यू करतो आणि त्याला पुढचा जो काही शब्द येईल तो NEW न्यू म्हणजे नवा. दोघांचे उच्चार सारखे परंतु अर्थ वेगवेगळे आहे. लूज, लॉस म्हणजे हरणे आणि LOOS लूज म्हणजे ढिला. मेड, MEID मेड म्हणजे नोकरानी आणि MEDE मेड हा मेकचा पास्ट टेन्स आहे. दोघांचे उच्चार सारखे, स्पेलिंग वेगळी परंतु अर्थ वेगळा आहे. ग्रेट आणि GREAT ग्रेट. वन, ONE वन, वन म्हणजे जिंकणे आणि वन म्हणजे एक. साईट, साईट म्हणजे लोकेशन, एखादं प्रेक्षणीय स्थळ किंवा दिसण्याच्या संदर्भात साईट हा शब्द वापरला जातो. आय साईट डोळ्याची नजर आणि त्याचा होमोफोन्स आहे साईट, SITE साईट.
वीक, WW की वीक म्हणजे आठवडा आणि WEA की वीक म्हणजे अशक्त, कमजोर. वूड हा विलचा पास्ट टेन्स आहे, WOULD. आणि WWOD वूड म्हणजे लाकूड. SESC म्हणजे समुद्र आणि SEEC म्हणजे पाहणे. Select any 3 pairs of homophones from above and make simple sentence of your own to show the difference in their meaning. आपल्याला होमोफोनच्या जोड्यांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे, कारण त्याचा उच्चार जरी सारखा असला तरी त्याचा अर्थ वेगळा असतो. आता पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल? सी द ब्युटिफुल पिक्चर म्हणजे सुंदर चित्र बघा. व्हॉट अ ब्युटिफुल सी. दुसऱ्या याच्यात काय लिहू आपण? व्हॉट अ ब्युटिफुल सी, काय सुंदर समुद्र आहे. आता दोन्ही वाक्यामध्ये सी या शब्दाचा उच्चार झाला, परंतु दोन्ही शब्दाचा दोन्ही वाक्यामध्ये अर्थ वेगळा आहे. त्यानंतर आय न्यू दिस पर्सन, मी या माणसाला ओळखतो. आय हॅव न्यू शूज, मला नवीन शूज आहे. वी वन द मॅच, आम्ही मॅच जिंकलो. आय हॅव वन बुक, माझ्याकडे एक पुस्तक आहे. ऑलवेज डू युअर बेस्ट, व्हॉट यू प्लॅन नाऊ यू विल हार्वेस्ट लेटर. राईट अ पॅरेग्राफ ऑन द अबाउट टॉपिक विथ अन इंटरेस्टिंग एक्झाम्पल ऑफ द सेम. यामध्ये ऑलवेज डू युअर बेस्ट, तुम्ही नेहमी तुमच्या पद्धतीने चांगलं करा. व्हॉट यू प्लॅन नाऊ यू विल हार्वेस्ट लेटर, तुम्ही आता वर्तमान काळामध्ये जर तुम्ही चांगले वागला तर तुम्हाला रिस्पॉन्स, प्रतिक्रिया देखील समाजाची चांगली येईल. म्हणजे जसं तुम्ही पेराल तेच उगेल या आशयाचा वापर करून याच्या संदर्भात आपल्याला काही उदाहरण द्यायचे आणि पॅसेज किंवा पॅरेग्राफ एक 4-5 ओळीमध्ये आपल्याला लिहायचं आहे. देर इज अनदर प्रोव्हर्ब विथ द सेम मिनिंग, ॲज यू सो शल यू रीप. जसं तुम्ही पेराल तशाच पद्धतीनं उगवेल. इट मीन्स मॅन इज रिस्पॉन्सिबल फॉर द इफेक्ट ऑफ हिज ॲक्शन्स. म्हणजे जशा पद्धतीने आपल्याला प्रतिक्रिया येत असतात समाजातून, घरातून, शाळेतून, शिक्षकाकडून, विद्यार्थ्याकडून, मित्राकडून, त्याला आपणच जबाबदार असतो. इफ द ॲक्शन इज गुड and the noble, it will churn out only goodness and nobility in the long run. जर आपली कृती चांगली असेल, आपलं वागणं चांगलं असेल तर निश्चितच ते आपल्या भविष्यासाठी फायदेशीर असतं. अशा पद्धतीने तुम्ही काही वाक्य वाढू शकता. निश्चितच तुम्हाला हा घटक समजला असेल, आवडला असेल. घटक समजल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.